काय वाया ए पवन थांब मालू कोपरा जर राहिला आता चिखोले बराच झाला ना हूं आईलं असं काय सांग लवकर आवरतो सांग एकच गाडी आहे बीस आहे काय भांग आहे पावडरी संपतच आलाय आलो आलो पवन भाकर बिकर खातोस का नाही आज कामाला जायचं आहे का नाही जातो ना या फुका मला घाई झाला निघली का नाही लोक वाढ वाढ जेव्हा पटकन मी आता ठेवेल व काहीतरी काय रे बाबा नोकरीचा कसा काय झाला तुझे ही लोकांची पोरा लागत सुटली हे मिठाई वाढ ना जरा आहे मलाही कळत पण मग आता काय करायचं शासनाने बंदी आणली सरकारी बीस नाही डीएड झालाय जागा निघल्या त्या भरती झाली पण घेतलंच नाही नोकरीला तर काय करायचं आता आजचा दिवस कामाला जातो 300 रुपये सोडवतो उद्यापासून हरसूलच जाईन आंदोलन चालू आहे पेसा भरतीचा तटच रहन आपल्यासाठी बिचारी म्हातारी माणसाईन बसले तर आपण घरीच बसायचा नाही वाया चांगला मी जाईन उद्यापासून वाईट वाटत व काय व खात्यावर पोराला विचारला त्याला का वाईट वाटला पंख्या कोठं रे अरे हसूला चालू आहे ना चाल मग संघात जाऊ कुठं जास तू कामावर न जातो हा बस थांब बाकडेवर ये बस आमचा सुपरवायझर कसा काय लेट येतो काय पंकज मग काय चालणार जातोस का नाही लायब्ररीत जातो तर लॅबलाच चाललोय मला रे वाटत येऊ पण मग आता काय रात्रीच्या वेळ भेटत थोडा तर वाचत विचत बसत तू परवाच्या दिवशी जनरल नॉलेजचं पुस्तक आणलंय मी हे वेळ भेटला तसा करतो मलाही वाटत पण आमचे दादा रे आजारी राहतो मलाही येऊ वाटत ना लायब्ररीत पण मग परिस्थिती काही नाही वेळ भेटला ना तर अभ्यास कर घरी तरी पुस्तका देजो ना मला 2-1 वाचाय हो येतो मी संध्याकाळी घेऊन तुला देईन मग आता पैसा बिसात काम झाला तर मग पाहू होईल ना तिच्याच बोरेश्वर बसलोय आमचा झालाय जर पण पाहू आता काय होतंय कधी तर हे काम करायचा तर मग सुपरवायझर सांगा का थोडा वेळ थांबजो आज जरा लेटच होईल का काय जरा अभ्यासाकडे लक्ष दे नाही देईन ना चाल आला का काय सुपरवायझर आमचे चल काय काम आहे मग पाठीवर टमाटे तोडाय काल ती जाईल 300 रुपयांनी आज हरसूल जातो तुला एवढं काढाय काय पाहुण्या कुठे जातोस कामाला ना जातो कोणा तड हरसूल मुसाद शेटच्या बंगल्यावर हा ना दिसच नाही काही नाही काय बाबा कामाकाजी काय मग काय कधी येतोस दिसच नाही रातचे काय संध्याकाळचीच ना 7-1 वाजता हा ना. सुट्टी होते आणि पंकज काय तू बॅग बिग घेऊन कुठे जातोस या चालू लॅबलं ना हो तू काय आहेस आता कुठं लॅबलं तर लॅबला नाही रे आता अभ्यासही करून करून कंटाळलो ना आता लॅबला बंद गॅरेज टाकलाय मी मग हरसूलला गॅरेज बंद करून येईल आंदोलनाला आलातस का नाही तू
नाही ना अरे, कामाकाची काय पैसेच नव्हतं, मग उद्या बिद्या येणार आहो अरे ना. पण येच ना, आम्ही दुकानात बंद करून येईल सगळेजण. तू कोडं होतास? नाही उद्यापासून येणार रे, म्हातारी बतारी बसत येतं. तुम्ही या लॅब लावून पोरांना घेऊन. तुला जिम का काय लावलं आहेस? नाही रे जिम, तू तर काही सांगत होस. हे बॉडी वाढली तुझी. बस बस, जाऊ मग मी. चा, आपल्याला वेळ होतो. चालेल. येतो. भाऊ, पवित्र पोर्टलवरचा फॉर्म चेक करायचा होता. चालेल, ये ना बस. पंकज काय रे, काय रे, ये कधवा आला आहेस? आल तू आताच. काय करायला आहे? त्या पोर्टलवरचा फॉर्म ना चेक कर तू. तूने केला चेक? हो केला. किती पडलंय? 95. हां, मला कमीच आहेत रे. 82 पडलंय. मग लागलाय का नाही काय जल? फॉर्मही किती रे भरायचं? हो ना. चल ना, भरून भरून कटाळून. माझा तर हा शेवटचा पर्याय आहे आता, नाही तर वय संपत. मला तिथे घरचे पैसे म्हणून काय नाही, तू तर रोज कामाला जातोस. आता काय रे, घरी करणारा कोण आहे? मी एकटा जाऊ आता. तेच ना. आता पाहतो होतं का नाही ते काय. फॉर्मचे पैसे भरायचं, सायबरवाल्याला द्यायचं, किती भरायचं तुझा पैसे? होईल का काय आता? अरे माझं झालायचं काम. अभिनंदन मित्रा. धन्यवाद. माझा पाहतो लागलाय का? पाहू चेक करून बरं. भाऊ कागदा काढू. अरे साईड जाम आहे ना. आता काय रे करायचं मग? काय करायचं? दुसरेच सायबर कॅफेवालीकडे जाऊन पाहतो. आई तुला माहित आहे व, तो माझी मागा रह नाही का, तो पंक्या, तो मास्तरना लागला. आणि तुझा काय झाला? माझा आहे ना आहे काम होईल, पण ते पेसात ना अडकलाय. माझं होईल असं मला वाटत. लागला बिगलास नोकरीला तर मास्तर मामाचीच पोरगी ना द्या सांग, पण लागशील तहा दे जर. आई तू ना लाजवतीस. आता 20 खायातीस पैसे नाही, पण तू जर बस नाही बसत नाव हे आयचं आहे लगेच सुरू होतं. आता जिंदगी जगायचा इन पडलाय, हिला पोरग्या इन पडल्यात. जातो मी. पोराला जरा काय सांगला का लगेच राग येतोय. आईले जीवनाचा एक कंटाळा आला. शिकून शिकून तरी किती शिकावा? काय शिकून उपयोग रे? ए देवा, काय पर्याय ठेवलास तुम्ही माझ्या नशिबात? सगळा तर करून पाहिला तुझ्या मनासारखा केला. एवढा कठोर असेल वाटला नव्हता रे. पैसा भरती अपेक्षा होती मला, पण ते काय होताना दिसत ना डोळ्यासमोर. देवा माझं थकलो मी आता. आई दा मला माफ करा, मी स्वतःला संपवायला लागलोय. काय करतो? काय करू तू? काय झाला? उतर. काय करू तू? अरे पण घरच्यांशी एवढा लहानाचा मोठा केला, एवढा शिक्षण घेतलास कष्ट करून. आपण आदिवासी आहो, आता लढायला लागल आपल्याला. आपण लढू आणि जिंकू. डोळ्यासमोर मरण्यात पर्याय दिसला.